विद्यार्थी मित्रांनो, भूमितीमधील अतिशय महत्त्वाचा उपघटक आता आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. कारण या उपघटकावर आधारितच बरेचसे पुढे आणखी महत्त्वाचे काही घटक येणार आहेत. चौकोनांचे प्रकार असतील, त्रिकोणांचे प्रकार असतील, समांतर रेषेंचा घटक आहे, अशा अनेक धड्यांमध्ये या जोड्या आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. एकदा, दोनदा, तीनदा जोपर्यंत हा उपघटक समजत नाही तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा हा घटक पाहणे गरजेचे आहे. चला तर मग सुरू करूया. कोणांच्या महत्वाच्या आधी 5 जोड्या समजावून घेऊया आणि मग पुन्हा रेषेच्या छेदिकेमुळे तयार झालेल्या 3 जोड्या आहेत त्या आपण शेवटी पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा कोटी कोणांची जोडी हा मुद्दा समजावून घेऊया. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटीकोन म्हणतात. पहा, अतिशय महत्वाचं आहे. काटकोन वेगळा. मुलांचं बऱ्याचदा गोंधळ कशामध्ये होतो तर काटकोन आणि कोटीकोन याच्यामध्ये गोंधळ होत असतो. पहा, तर काटकोन वेगळा आणि कोटीकोन वेगळा. काटकोन म्हणजे काय तर एकच कोन 90 अंशाचा. पहा, एकच कोन 90 अंशाचा, याला आपण काटकोन असे म्हणतो. आणि कोटीकोन म्हणजे काय की दोन कोन घ्यायचे आहेत वेगवेगळ्या मापांचे आणि त्यांची बेरीज 90 अंश आली पाहिजे. हा फरक आहे. म्हणजे काय, समजा उदाहरणार्थ मी एक कोन घेतलेला आहे 40 अंशाचा आणि दुसरा कोन घेतलेला आहे 50 अंशाचा. जर या दोघांची बेरीज 90 अंश होत असेल तर हा 40 अंशाचा कोन आणि हा 50 अंशाचा कोन परस्परांचे कोटीकोन आहेत. हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात काय तर दोघांची बेरीज 90 अंश झाली पाहिजे. आणि मी जर तुम्हाला विचारले की जर एका कोनाचे माप 30 अंश आहे तर त्याच्या कोटीकोनाचे माप किती, तर तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे की जी संख्या 30 मध्ये मिळवल्यानंतर उत्तर 90 येईल, म्हणजेच 60 अंश. थोडक्यात 30 अंशाचा कोटीकोन किती असं विचारलं तर 60 अंशाचा कोन असे आपण सांगू शकतो, कारण दोघांची बेरीज 90 अंश येणार आहे. हा पहिला प्रकार आहे. पहिली जोडी आहे कोटीकोन. अगदी त्याच पद्धतीने दुसरी जोडी आहे पूरक कोन. लक्षात ठेवायची आहे ती सगळी नावे. कोटीकोनामध्ये जशी बेरीज 90 आली पाहिजे तशी पूरक कोनामध्ये बेरीज 180 अंश आली पाहिजे. आता समजा आपण एक कोन 100 अंशाचा घेतला तर त्याचा पूरक कोन किती अंशाचा असेल तर तो 80 अंशाचा असेल. का, कारण ह्या दोघांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. मग मी जर म्हणालो की जर एक कोन आपल्याला 150 अंशाचा दिला तर त्याचा पूरक कोन किती अंशाचा असेल, तर दुसरा कोन आपल्याला 30 अंशाचा घ्यावा लागेल. जर पहिला कोन 150 अंशाचा असेल तर दुसरा कोन 30 अंशाचा घ्यावा लागेल, तरच दोघांची बेरीज 180 अंश होईल आणि हे दोन्ही कोन एकमेकांचे पूरक कोन होतील. आता यापूर्वी आपण रेषीय जोडीतील कोन देखील समजावून घेतलेले आहेत. आता रेषीय जोडीतील कोन काय असतात हे आता पुढे आपण सविस्तर पाहणारच आहोत. तेव्हा पूरक कोन हा मुद्दा आपल्याला फिरून उपयुक्त ठरणार आहे. तर पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते परस्परांचे पूरक कोन असतात. तिसरी महत्वाची जोडी आहे संलग्न कोनांची जोडी. त्यालाच आणखी एक नाव आहे लगतचे कोन. आता इथं काही महत्वाच्या कंडिशन्स आहेत त्या आधी समजावून घेऊया आणि मग आपण आकृतीकडे जाऊया. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक, ही पहिली कंडिशन लक्षात ठेवा. दोन कोन घ्यायचे आहेत पण दोन कोन घेताना त्यांची एक भुजा सामायिक, भुजा म्हणजे बाजू, सामायिक असणं गरजेचं आहे. आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न असले पाहिजेत. अंतर्भाग म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या तरच त्या दोन कोनांच्या जोडीला संलग्न कोनांची जोडी किंवा लगतचे कोन असे म्हणतात. आता इथे मी काही कोनांचे आकार घेतलेले आहेत किंवा आकृती घेतलेली आहे. त्यातील जर मी पहिला कोन ABC घेतला आणि दुसरा कोन समजा कोन CBD घेतला, तर या दोन कोनांच्या बाबतीत असं दिसून येईल की कोन ABCच्या दोन बाजू कोणत्या आहेत, कोन ABC याच्या दोन बाजू कोणत्या आहेत, बाजू BA आणि बाजू BC अशा दोन बाजू आहेत.
आता दुसरा आहे सीबीडी कोन. कोन सीबीडीला पण दोन बाजू आहेत. कोणत्या दोन बाजू आहेत? बाजू बीसी आणि बाजू बीडी. काय दिसून आलं की बाजू बीसी ही अशी बाजू आहे की जी दोन्ही कोनांची सामायिक आहे, म्हणजे दोन्ही कोनांसाठी एकच भुजा आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे कोनाचा अंतर्भाग. अंतर्भाग म्हणजे काय? तर दोन भुजाच्या आतील भाग. आता या किरणांना मर्यादा नाही, त्यामुळे अंतर्भागाची देखील मर्यादा हळूहळू वाढत जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता कोन एबीसीचा हा अंतर्भाग आहे, तसं कोन सीबीडीचा देखील अंतर्भाग आपण या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजेच अंतर्भाग वेगवेगळे आहेत हे आपल्याला दिसून येईल. मग अंतर्भाग एकसारखे कसे असू शकतात? आता समजा कोन ए बी डी हा कोन दिसला का? पहा, कोन ए बी डी हा एक कोन आहे, पूर्ण मोठा कोन. आणि दुसरा कोन घेतला समजा कोन ए बी सी. आता या दोन कोनांच्या बाबतीत सुद्धा एक भुजा सामायिक आहे, ती म्हणजे बीए. बीए ही भुजा अशी आहे की ती मोठ्या कोनाची पण भुजा आहे आणि लहान कोनाची पण भुजा आहे. म्हणजे इथं पहिली कंडिशन पूर्ण होते. परंतु जी दुसरी कंडिशन आहे कोणती? की दोन्हींचा अंतर्भाग भिन्न असला पाहिजे. तर पहा, मी पहिल्या कोनाचा अंतर्भाग जेव्हा रंगवतोय तेव्हा ऑब्विसली मी दुसऱ्या कोनाचा सुद्धा त्यात भाग समाविष्ट केला, अंतर्भाग. त्यामुळे दुसरी कंडिशन इथं पूर्ण होत नाही. त्यामुळे हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन होऊ शकत नाहीत. कोन एबीडी आणि कोन एबीसी हे एकमेकांचे संलग्न कोन होऊ शकत नाहीत, कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत. चौथी जोडी अतिशय महत्वाची. मगाशीच मी या जोडीचा उल्लेख केला होता, रेषीय जोडीतील कोन. त्याच्या नावातच खूप काही लपलेलं आहे. ज्या संलग्न कोनांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरण असतात. विरुद्ध किरण म्हटल्यानंतर यापूर्वी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. भूमितीतील मूलभूत संबोध या व्हिडिओमध्ये आपण विरुद्ध किरण म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. त्या संलग्न कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. आता रेषीय जोडीतील काही गुणधर्म आहेत ते नंतर समजावून घ्या. आधी रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? तर पहा, इथं बाजू टी आर किंवा किरण टी आर म्हणूया आणि किरण टी क्यू हे दोन विरुद्ध किरण आहेत. त्यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे, बिंदू टी, परंतु त्यांची दिशा अगदी एकमेकांच्या विरुद्ध आहे. टी आर ही पूर्ण उजवी दिशा आहे आणि टी क्यू ही पूर्ण डावी दिशा आहे. आणि या दोन्हींच्यामुळे 180 अंशाचा एक सरळ कोन तयार झालेला आहे. पहा, बिंदू टी मुळे रेषेचा कोन तयार झाला आणि त्याला आपण सरळ कोन म्हणतो, हे देखील यापूर्वी समजावून घेतलेलं आहे. आता या बिंदू टी मधूनच आणखी एक भुजा काढलेली आहे, बाजू टीपी. तर या बाजू टीपी मुळे जे दोन कोन तयार झालेले आहेत यांना आपण रेषीय जोडीतील कोन असे म्हणतो. हे एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे काय? तर ह्या दोन्ही कोनांच्या बाबतीत एक भुजा सामायिक आहे, त्यांचे अंतर्भाग देखील भिन्न आहेत. पहा, त्यांची ही भुजा सामायिक आहे आणि अंतर्भाग भिन्न आहेत. म्हणजे हे संलग्न कोन तर आहेतच. आधीचा आपण जो प्रकार पाहिला संलग्न कोन, तर हे संलग्न कोन तर आहेतच, पण त्याशिवाय हे रेषीय जोडीतील देखील कोन आहेत. कारण यांची जी असामायिक भुजा आहे, म्हणजे जी वेगवेगळी भुजा आहे टी आर आणि दुसऱ्या कोनाची टी क्यू, ते विरुद्ध किरण आहेत. त्यामुळे एक रेषा तयार झालेली आहे आणि म्हणून या दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतो. आता आपल्याला यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सरळ रेषेचा जो कोन असतो त्याचं माप 180 अंश असतं. आणि म्हणून कोन पी टी आर हा जर पहिला कोन समजला आणि पी टी क्यू हा जर दुसरा कोन समजला, तर पहिला आणि दुसरा या दोन्ही कोनांची एकत्रित बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून हा नियम लक्षात ठेवा, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोन देखील असतात. पहा, या एकाच आकृतीमध्ये आपल्याला 3 जोड्या लपलेल्या दिसत आहेत. पहिली म्हणजे ही रेषीय जोडीतील
कोण तर आहेतच एका रेषेत असल्यामुळे. दुसरं संलग्न कोणांची पण जोडी आहे. PTR आणि PTQ हे दोन्ही कोण संलग्न कोण पण आहेत. आणि तिसरं पूरक कोण सुद्धा आहेत. पूरक कोण का? कारण पहिला कोण आणि दुसरा कोण या दोघांची मिळून बेरीज 180 अंश असते. आपल्याला माहित आहे कोण मापक पूर्ण 180 अंशाचा अर्धवर्तुळ असतो. म्हणजे या दोन्हींची मिळून बेरीज 180 अंश आहे, म्हणून हे एकमेकांचे पूरक कोण देखील आहेत. म्हणजे या एकाच आकृतीमध्ये 3 प्रकारच्या जोड्या लपलेल्या आहेत. पाचवी महत्वाची जोडी आहे विरुद्ध कोनांची जोडी. त्याच्या नावातच आहे विरुद्ध दिशा असल्या पाहिजेत. ज्या कोनांच्या भुजा परस्पर विरुद्ध किरण असतील तर त्या कोनांपासून तयार होणाऱ्या कोनांच्या जोडीला परस्पर विरुद्ध कोन असे म्हणतात. विरुद्ध कोनांची मापे समान असतात. आता इथे गंमत पहा, 2 रेषा एकमेकांना Y बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे 4 कोन तयार झालेले आहेत. त्यातील पहिला कोन XYW जर घेतला तर अगदी बरोबर याच्या विरुद्ध दिशेला आहे कोन ZYT. पहा, म्हणजे बाजू YX ही जर पहिल्या कोनाची बाजू समजली तर त्याच्या विरुद्ध बाजू आहे बाजू YT. आणि पहिल्या कोनाची बाजू YW घेतली तर त्याची विरुद्ध बाजू आहे दुसऱ्या कोनाची YZ. त्यामुळे कोन 1 आणि कोन 2 हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. त्यांचे शिरोबिंदू सामायिक आहेत आणि बाजूही परस्पर विरुद्ध आहेत. यांची मापे समान असतात. म्हणजे समजा मी कोन XYW जर म्हटलं की 30 अंशाचा आहे तर कोन ZYT हा देखील 30 अंशाचाच असणार. आणखी एक जोडी आहे 3 आणि 4. कोन XYZ हा एक कोन आणि दुसरा WYT ही दुसरी जोडी, हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. यांच्याही बाबतीत असं दिसून येते की त्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे आणि त्यांच्या भुजा देखील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे यांची देखील मापे समान अंशाची असणार. समजा मी XYZ चे माप 150 अंश घेतले तर कोन WYT चे देखील माप 150 असणार. मी आता 150च का घेतलं? कारण फिरून इथंही रेषीय जोडीतील कोन तयार झालेले आहेत. पहा, म्हणजे हे 2 रेषीय जोडीतील असल्यामुळे एक कोन 30 अंशाचा असेल तर त्याच्या रेषीय जोडीतील कोन त्याचा पूरक कोन असतो. म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. म्हणून 30 अंशाच्या जोडीचा कोन मी 150 अंश घेतला. आता कुठल्याही रेषीय जोडीतील कोन तुम्ही पाहिला तरी सगळ्यांची बेरीज 180 अंश येणार. म्हणजे पहा, ही एक जोडी आहे रेषीय जोडीतील, ही दुसरी जोडी आहे ही देखील रेषीय जोडीतील आहे, त्यांची बेरीज सुद्धा 180 अंश येते. ही तिसरी जोडी आहे पहा, यांची ही बेरीज 180 अंश येते. आणि ही चौथी जोडी आहे. 4 रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत. ते परस्परांचे पूरक कोन देखील आहेत. त्यामुळे त्यांची बेरीज 180 अंश येणार. आता जर या महत्वाच्या 5 जोड्या तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता पुढे छेदिका म्हणजे काय आणि छेदिकेमुळे देखील 3 जोड्या तयार होतात ते आपण आता समजावून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण इथं काही रेषा दिलेल्या आहेत. रेषा M, रेषा L आणि रेषा N अशा 3 रेषा दिलेल्या आहेत. रेषा N ही अशी रेषा आहे की ती रेषा M आणि L दोन्हींनाही छेदून गेलेली आहे. पहा, म्हणजेच बिंदू A मध्ये M रेषेला आणि बिंदू B मध्ये L रेषेला छेदलेली आहे. आणि त्यामुळे हा जो रेषाखंड तयार झालेला आहे रेषाखंड AB त्यालाच आपण आंतरछेद असे म्हणतो. म्हणजे 2 रेषांना तिसऱ्या रेषेने छेदले तर जो मध्ये रेषाखंड तयार होतो त्या रेषाखंडालाच आपण आंतरछेद असे म्हणतो. आता या छेदिकेमुळे एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. पहा, मी थोडक्यात दाखवतो. 1 2 3 4 हे रेषा M आणि N च्या दरम्यान तयार झालेले कोन आहेत. पुन्हा 5 हा कोन, पुन्हा इथे 6, इथे 7 आणि इथे 8. रेषा L आणि N च्या मध्ये 8 कोन तयार झाले, 4 कोन तयार झालेत आणि M आणि N च्या मध्ये 4 कोन तयार झालेत. असे एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. या 8 कोनांचा परस्पर काय संबंध आहे हे आता पुढील 3 जोड्यांमध्ये आपण समजावून घ्यायचे आहेत.
छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या. प्रमुख 3 प्रकारच्या जोड्या आहेत. त्यातील पहिली आहे संगत कोनांची जोडी. संगत कोनांची जोडी म्हणजे काय, तर छेदिकेच्या एकाच दिशेला पाहिजे दोन्ही कोन. म्हणजे समजा ही छेदिका घेतली, छेदिकेचं नाव घेतलं N आणि या 2 रेषा घेतल्या समजा M आणि L. तर N ह्या छेदिकेच्या उजव्याच बाजूला दोन्ही कोन हवे आहेत किंवा डाव्याच बाजूला दोन्ही कोन हवे आहेत, ही एक कंडिशन. आणि दुसरी कंडिशन की जर रेषा M च्या वरच्या दिशेचा कोन घेतला असेल तर रेषा L च्या पण वरच्या दिशेचाच कोन घ्यायचा. म्हणजे सगळ्या जोड्या एकाच दिशेच्या असल्या पाहिजेत, हे आपल्याला संगत कोनांच्या जोड्यातून समजून येते. म्हणजे आता समजा आम्ही कोन A घेतला, तर कोन A हा N या छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे. मग दुसरा त्याच्या जोडीचा कोन देखील डाव्या बाजूचाच असला पाहिजे, CE किंवा H यापैकी एक. पण दुसरी कंडिशन काय आहे की जर रेषा M च्या वरच्या दिशेला असेल तर रेषा L च्या वरच्या दिशेला म्हणजे कोन E. म्हणजेच पहिली जोडी सापडली कोन A व कोन E, ही पहिली जोडी सापडली. दुसरी जोडी पाहूया. जर खालचा कोन घेतला, M च्या खाली असणारा C घेतला तर L च्या खाली असणारा H घ्यावा लागेल. म्हणजे कोन C व कोन H ही संगत कोनांची दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी B ला कोणाची लागेल, F ची जोडी लागेल. म्हणजेच कोन B व कोन H. आणि चौथी जोडी आहे D आणि G, हे एकमेकांचे संगत कोन आहेत. कोन D व कोन D ला कोणाची जोडी लागलेली आहे, G ची जोडी लागलेली आहे. आता संगत कोन समजले का पहा. संगत कोनांचे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते आपण पुढील समांतर रेषांच्या घटकामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. सध्या फक्त संगत कोन ओळखायला शिकूया. संगत कोन म्हणजे काय हे आता लक्षात आलं असेल. तर दुसरी जोडी आहे व्युत्क्रम कोनांची. नाव थोडंसं अवघड वाटतंय पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा तीच नावं घेतली रेषांची N, M आणि L. तर व्युत्क्रम कोनांच्या मध्ये 2 प्रकारच्या जोड्या आहेत, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजेच एक कोन जर छेदिकेच्या डाव्या बाजूचा असेल तर दुसरा जोडीचा कोन उजव्या बाजूचा हवा आहे, ही पहिली गोष्ट. पण ते संगत कोन असले नाही पाहिजेत. किंवा एक कोन जर रेषा M च्या खाली असेल तर दुसरा कोन रेषा L च्या वर असला पाहिजे. म्हणजे C जर हा मी कोन घेतला तर C ला जोडी लागली पाहिजे F. का, कारण एक तर N च्या पण विरुद्ध दिशेला हे दोन्ही कोन आहेत. दुसरी गोष्ट M च्या खाली C आहे तर L च्या वरचा F घेतला. आता हे अंतर का म्हणायचे, कारण M च्या आणि L च्या या दोन्ही रेषांच्या आतल्या बाजूचे हे दोन्ही कोन आहेत म्हणून त्यांना आंतरव्युत्क्रम कोन म्हटलं. कोन C व F ही पहिली जोडी आहे. दुसरी जोडी तशीच E आणि D ची लागेल, हे पण आंतरव्युत्क्रम कोनच आहेत. कोन E व D. तसेच बाह्य व्युत्क्रम कोन कसे घेता येतील, तर A त्याला जोडी लागेल G ची. कोन A व कोन G. आणि शेवटची जोडी राहिलेली कोणती आहे, B ला जोडी लागेल H ची. हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत, B व कोन H. आता व्युत्क्रम कोन समजले असतील तर शेवटची जोडी आहे आंतरकोनांची जोडी. एकाच दिशेला पाहिजे, छेदिकेच्या एकाच दिशेला पाहिजेत आणि M आणि L च्या विरुद्ध दिशेला पाहिजेत. म्हणजे M ची खालची दिशा असेल तर L ची वरची दिशा पाहिजेत. आंतरकोन म्हणजे हे आतलेच कोन हवे आहेत, बाहेरचे म्हणजे A आणि H घेऊन चालणार नाही. C आणि E हे 2 कोन पहा कसे आहेत. कोन C व कोन E हे छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि दुसरं म्हणजे M आणि L च्या अंतर्भागामध्ये आहेत, आतल्या भागामध्ये आहेत. आणि दुसरी जोडी आहे कोन D व F. कोन D व कोन F ही दुसरी आंतरकोनांची जोडी आहे. आंतरकोनांच्या एकूण 2 जोड्या आहेत. व्युत्क्रम कोनांच्या 4 जोड्या आहेत, आंतरव्युत्क्रम कोन 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोन 2. आणि संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या आहेत. अशा महत्वाच्या आपण 5 आणि ह्या शेवटच्या 3 अशा एकूण 8 जोड्या समजावून घेतल्या. खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. जर समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा, आकृत्यांचा सराव करून घ्या, कारण पुढे या कोनांच्या जोड्यांचा खूप आपल्याला उपयोग होणार आहे. धन्यवाद.